नमस्कार. हॉटेल गव्हाणे बंधू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने, तुम्ही कधी कदाचित ती घरी बनवली देखील नसेल अशी रेसिपी तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही वांग्याचं भरीत खाल्लं असेल, तुम्ही बटाट्याचं भरीत खाल्लंय का? आणि तेही चुलीमध्ये बटाटा भाजून एकदम सोप्या सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट असं बटाट्याचं आपल्याला भरीत करायचं आहे. आपण बटाटे घेतलेले चार बटाटे आपण चुलीत टाकू. त्याला पहिले मस्त भाजून घेऊ आणि कशा पद्धतीने ते बनवायचंय हे तुम्हाला दाखवतो मी. एकदम हेल्दी. एकदा जर तुम्ही कधी ही रेसिपी केली तर तुम्ही ती पुन्हा पुन्हा करा. अशी स्वादिष्ट आणि रुचकर. याच्यामध्ये आपल्याला मिक्सरचा वापर करायचा नाही. मिरची, लसूण वगैरे हे सगळं जे आपल्याला कुटून घ्यायचं खलबत्त्यात किंवा कापून घ्यायचंय सोप्या सोप्या पद्धतीने. तर चला माझ्या सांगतो, मी तुम्हाला दाखवतो त्याला काय काय साहित्य लागतं. चला. 4 बटाटे घेतले आपण. इकडं आपलं जाळ चालू मस्तपैकी आग चालू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपले बटाटे टाकून घ्यायचे. तुमच्याकडे ऑप्शन आहे, तुम्ही गॅसवर किंवा कोळशावर देखील भाजू शकता. फक्त बटाटे आपले व्यवस्थित असे भाजले गेले पाहिजे. नाही तर काही काही बटाटे जे त्यातून थोडेसे असे कच्चे राहतात, ते कच्चे राहिले नाही पाहिजे. आता आपले बटाटे चांगले व्यवस्थित भाजून झालेले आहेत. त्याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. व्यवस्थित असे भाजलेले आहे ते. जास्त जळून पण द्यायचे नाही आपल्याला. जळाल्यानंतर त्याला कडवटपणा येत असतो. या अशा पद्धतीने आपले बटाटे चुलीमध्ये आपण भाजून घेतलेत. अतिशय उत्तम प्रकारे भाजलेले आहेत. भाजल्यानंतर देखील त्याचा सुगंध खूप सुंदर येतो. याच्यासाठी आपण लागणारे सामग्री: मोहरी, जिरे, कोथिंबीर, कांदे, कढीपत्ता, अद्रक आपण ठेचून घेतली, लसूण आपण ठेचून घेतला. त्याला मिक्सरमध्ये काढलेलं नाही आपण. मिरची आपण कापून घेतलेली आहे. मिक्सरचा अजिबात आपण याच्यात वापर केलेला नाही. अजिबात 100% आपल्याला नॅचरल बनवायचं. अशा पद्धतीने आपल्याला बटाटा जो आहे तो पूर्ण जे आपलं वरून जे आपण भाजून घेतलेले आहे त्याचं कवर आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने चमच्याने सगळं आपलं काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. अशा पद्धतीने आपण हे 4 बटाटे व्यवस्थित काढून घेतलेले आहे. आता याला चांगलं मॅश करून घ्यायचं आपल्याला. वांग्यासारखंच आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक बारीक बऱ्यापैकी आपलं बटाटे जे आहेत चांगले मॅश झालेले आहेत. सगळे बटाटे आपण मॅश करून घेतलेले. आता एका कढईमध्ये आपल्याला, कढई किंवा पॅन, याच्यामध्ये 2 पळी छोट्या तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात प्रथम मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतड वाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत ते जिरे देखील आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे. जिरे देखील व्यवस्थित परतून घ्यायचे. जळू नाही द्यायचे आपल्याला. मोहरी जळू नाही द्यायची आणि जिरे देखील जळू नाही द्यायची. व्यवस्थित परतून घ्यायचे. जो आपण बारीक कापून कांदा घेतलेला आहे तो कांदा त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण. कांदा देखील आपल्याला मस्त पैकी असं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जागा करायची आपल्याला. त्याच्यातलं तेल मध्यभागी तयार होईल. पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये साईडचं तेल परत जमा झालंय. त्याच्यामध्येच आपल्याला आपण ज्या
कापून घेतलेल्या मिरच्या होत्या, मिरच्या टाकून घ्यायच्यात. लसूण ठेचून घेतलं खलबत्त्यात, आलं ठेचून घेतलेलं खलबत्त्यात आणि कढीपत्ता हे आपण टाकून घेतलं. ते मध्ये जे तेल होतं तेल आपण याच्यात कमी वापरलेलं आहे. आपण आणखीन टाकू शकत होतो, तुम्हाला वाटलं तुम्ही टाकू शकता. व्यवस्थित परतून घेतले आपण मिरची, आलं, लसूण व कढीपत्ता. अशा पद्धतीने आपण हे सर्व कांदा, मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता, मोहरी हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हळद आपण याच्यामध्ये वापरलेली नाहीये, कारण आपल्याला पूर्ण स्वाद जो आहे तो भाजलेल्या बटाट्याचा घ्यायचा आहे. हे सगळं आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे जवळपास. आता त्याच्यामध्ये आपण हे जे बटाटे आहे भाजून घेतलेले ते टाकून व्यवस्थित परतत राहायचं. याला खाली लागून नाही द्यायचं, त्याला अजिबात व्यवस्थित परतवायचं. काही वेळेस खाली जे आपलं पॅन किंवा कढई असते त्याला ते चिटकत असतं. कोथिंबीर टाकून घेतली आपण याच्यामध्ये. मस्तपैकी घमघमाट याचा सुटलेला आहे. त्याच्यामुळे आपण थोडं झाकण ठेवू 2 ते 3 मिनिटं. आता पूर्णपणे आपली बटाट्याची भरीत तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेतले. खाण्यासाठी जवळपास आपलं भरीत तयार झालेलं आहे. आपलं बटाट्याचं जे भरीत आहे ते साध्या सोप्या पद्धतीने 100% हेल्दी. याच्यामध्ये हळदीचा वापर आपण केलेला नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण बटाट्याचं भाजून मस्तपैकी भरीत तयार केलेलं आहे. आता त्याचा स्वाद घ्यायचा आहे आपल्याला. मी तर घेणारच आहे, पण तुम्ही तुमच्या घरी अवश्य ट्राय करा. 100% हेल्दी, म्हणजे याच्यामध्ये काही तुम्हाला कलर टाकायचा नाही, काही नाही. तो स्वाद घ्यायचा आहे. सुगंध बी इतका सुंदर सुटलेला आहे याचा. खरं तर बटाट्याची काय परिस्थिती, काय स्वाद आहे तो घ्यायचा आपल्याला. इतकी अफाट आणि इतकी भन्नाट याची चव आहे तर माझ्याकडे शब्द नाही. रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर पुढे शेअर करा, एकदा अवश्यही ट्राय करा. थोडं शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत आता मी चटणी संपवतो.